लोकसभेच्या महासंग्रामाला सुरुवात झाली आहे। रिटायर्ड सैनिकांना अगदी दोन्ही पायानं अपंग असताना सुद्धा दुसऱ्याच्या मदतीनं केंद्रावर पोहोचत मतदान केलं। त्यांचा उत्साह जाणून घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सुनील ढगे यांनी। मतदान प्रत्येकाने केलं पाहिजे, त्यासाठी कसलीही पाहता कामा नये। आपल्यासोबत या ठिकाणी मतदार आहे, जे काका आहे, हँडिकॅप आहे आणि ते आजारी आहेत, मात्र मतदानाचा हक्क आपण बजावलाच पाहिजे। माजी सैनिक आहेत महत्त्वाचं म्हणजे, आणि त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी या कंडिशनमध्ये त्यांचे जे परिवारातील लोक आहेत त्यांना उचलून घेऊन आले आणि या ठिकाणी व्हीलचेअरची जी व्यवस्था केली गेली त्यानुसार त्यांनी आतमध्ये जाऊन मतदान केलं। काय सांगाल काका? मतदान केलंच पाहिजे हे नक्की आहे, मात्र तुम्ही या कंडिशनमध्ये आले या ठिकाणी, असं वाटलं का बा शेवटच वाटते बा हे मतदान करून टाकायला पाहिजे। आपण 5 वर्षात समोरचे काय पता करतो होते नाही होत, तर त्यासाठी असं वाटलं की आपण मतदान करायला पाहिजे। आणि मतदान पूर्वीपासून करतोच आम्ही, म्हणून असं काहीच नाही। पण थोडं आता शेवटचा क्षण असं वाटते, आता पुढचे 5 वर्ष आपण मतदान करू शकतो किंवा नाही करू शकत याची काही शाश्वती वाटत नाही या कारणाने। तुम्ही स्वतंत्रता सेनानी आहेत, माजी सैनिक आहात, तुम्ही देशासाठी तुम्ही सेवा केली देशाची, तर अशा वेळेस मतदान आणि युवकांना काय नेमकं सांगाल? आता काय सांगायचं, 65-71 मध्ये वारमध्येच होतो आम्ही, बांगलादेशच्या याच्यात खुलनापर्यंत गेलो होतो। इकडे बी कुठं राजस्थान सेक्टरने बी कुठं आम्ही पर्यंत गेलो, पाकिस्तानच्या थोडंसं अंदर गेलो होतो 65 मध्ये, पण 71 मध्ये तर खुलनापर्यंत आम्ही पोहोचलो होतो। आमचा टास्क खुलनापर्यंत होता आमच्या ड्यूचा, आम्ही तो आर्टिलरीमध्ये होतो, तोफखान्यात। हे काका आहेत आणि यांनी आपला मतदानाचा जो हक्क आहे तो बजावलेला आहे आणि त्यांनी आवाहन सुद्धा केलेलं आहे की प्रत्येकानेच मतदानासाठी समोर यायला पाहिजे। मतदान हा आपला हक्क आहे आणि तो बजावलाच पाहिजे। कॅमेरामन सचिन सयामसह सुनील ढगे, TV9 मराठी, वर्धा, देवरी। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।